नमस्कार मित्रमैत्रिणी, स्वामी समर्थ. स्वामींना नवस करण्याची इच्छा आहे का? कसा करावा? नेमके काय लक्षात ठेवावे? तर पहा हे नियम. श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा? अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी मोठी पूजा करावी, होम हवन करण्याची गरज नाही असे म्हटले जाते. स्वामींना साधेपणा प्रिय आहे. एक तर सकाळी आंघोळ नित्यकर्म करत शुचिर्भूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हातपाय धुवावे आणि घरात स्वामींसमोर बसावे. घरातील स्वामींची मूर्ती किंवा तस्वीरीसमोर दिवा अगरबत्ती लावावी. स्वामींची मनापासून प्रार्थना करा. स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे ते मागा. संकटे समस्यांची गाऱ्हाणे मांडा. स्वामींकडे साकडे घाला. नवस बोलायचा आहे तो बोलून घ्या. स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस बोलू शकता. स्वामींना नवस कसा बोलावा? तर स्वामींच्या मठात, घरच्या घरी किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो. नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा. तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा. यासह स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी समर्थ महाराजा, हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा. स्वामींसमोर नतमस्तक व्हा. तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असा आश्वासित शब्द द्या. स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. एकदा स्वामींना नवस केल्यावर कोणत्या गोष्टींचे भान आवर्जून ठेवावे? सर्वात महत्वाचे म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर जे काही वचन दिले आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका. स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका. अन्यथा अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका. नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाडणे आवश्यक आहे. केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही. अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. तुमचे प्रयत्न आणि स्वामीवर गुरुकृपेसाठी काय करावे? स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा. स्वामी सेवा सुरू ठेवा. नामस्मरण कायम ठेवा. स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत, गुरुचरित्र, स्वामींचा तारक मंत्र यांचे पठण करावे. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर अवलंबून आहे असे म्हटले जाते. तुम्ही काय नवस बोलता आहे, किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोलला आहे, स्वामींवर किती विश्वास ठेवता, स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता का, इतर लोकांना मदत करता का, सदाचारी आहात का? काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा योग्य वेळ येणे आवश्यक असते. केवळ नवस बोलून भागणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. तुमच्या प्रयत्नांना, कृतींना स्वामीवर गुरुकृपेची साथ लाभू शकेल. स्वामींची कृपा कायम राहावी यासाठी या गोष्टी कराच. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका. स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा. इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा. सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. ही माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.